बट इट्स प्लेझंट यू नो. हां, तुम्ही इथे बसून शूट केले चालतं, म्हणजे तुमच्या वगैरे हात दुखायचे काही प्रॉब्लेम नाही. हां, आणखी कोणाला शूट करायचं असेल तर इट्स नॉट प्रॉब्लेम. आपल्याला व्हिडिओ नंतर एकमेकांना शेअर करता येतात. ओके, तर आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत रिचमंड या शहरामध्ये अमेरिकेच्या, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक आणि त्यानिमित्तानं आम्ही राजगड किल्ल्याच्या पायथ्याला एक मोठी इंटरनॅशनल शिवबासुट्टी उभी करतो आहे 1200 कोटी रुपयाची. तर त्याची सुरुवात आम्ही करतो आहे राजमाता जिजाऊ ज्ञान मंदिरापासून, आणि त्याचं भूमिपूजन आपण या 6 जूनला केलं. आणि बघा म्हणजे नियती कशी असते किंवा डेस्टिनी कशी असते. 6 जूनला आम्ही याचं भूमिपूजन केलं आणि 24 तासाच्या आत त्याचं फळ मला मिळालं. शिकागोच्या सर्व धर्म परिषदेचं आमंत्रण मला 7 जूनला मिळालं. त्याच्यामुळे कोणतंही तुमचं काम हे वाया जात नसतं, ही त्याची प्रचिती आहे. आणि मला खूप आनंद वाटला की स्वामी विवेकानंदांच्या नंतर हिंदू धर्माची आणि भारताची बाजू मांडण्याची एक खूप मोठी संधी या निमित्ताने मला मिळाली. आणि 1 महिन्यावर तर मी म्हणजे तुमच्या हातात जे भाषण दिलं आहे ना ते 4 पानाचं आहे, परंतु ते तयार करण्यासाठी 1 महिना मला परत हिंदू धर्माचा अभ्यास करावा लागला आहे. आणि अमेरिकेची सर्व धर्म परिषद म्हणजे काय असते, तिथल्या लोकांचा मूड काय असतो, त्या ठिकाणी कसं प्रेझेंट करावं लागतं, ह्याचा सगळा प्रॉपर स्टडी करून मी त्या ठिकाणी उतरलो. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की स्वामीजींना त्या काळाच्या परिस्थितीनुसार फक्त 5 मिनिटाचा वेळ सर्व धर्म परिषदेला देता आला. मला ॲलोकेट केलेला टाईम 20 मिनिटाचा होता. मी 30 मिनिटं बोलायचा प्रयत्न केला, पण लकीली 55 मिनिटं माझं भाषण संपसपर्यंत कोणी असं म्हणलं नाही की युअर टाईम इज ओव्हर अँड यू शुड स्टॉप. तर हे मला वाटतं कदाचित मी 1 महिना त्याच्यासाठी जे ग्राउंडवर जे पाठीमागे करत होतो की त्याचं फळ. आणि मी इथून गेल्यानंतर देशाचे पंतप्रधान आपला स्वागत सत्कार सन्मान ते सगळं करण्याच्या तयारीत आहेत आणि दॅट विल गो अप. तर हा असा सगळा माझा अमेरिकेचा दौरा झाला. आणि त्याला कनेक्टेड मग हे स्मॅपचं सगळं जेवढ्या लोकांना शॉर्ट नोटीसवरती हे करता आलं तसं आपला जो दौरा चालू आहे. 2 तारखेपर्यंत मी अमेरिकेत आहे. आणि आता आपला मूळ विषय, तर ज्यांनी आपल्याला हा अहवाल दिला, सगळ्यांचा पाहुणचार केला, त्या मंदार देशपांडे साहेबांचे आभार मानूया. आणि बघा तसंही आम्ही देशपांडेंना विसरू शकत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहासातले मोरारबाजी देशपांडे आणि बाजीप्रभू देशपांडे, दीज कॅरेक्टर्स आर इमॉर्टल कॅरेक्टर्स. ओके, वी कॅनॉट हाईड देम अँड वी कॅनॉट निग्लेक्ट देम ॲट ऑल. बरोबर की नाही, हे शक्य नाही इतिहासामध्ये. त्याच्यामुळे बघा हे असं काहीतरी आपल्या पूर्वजांचं कुठे ना कुठे कनेक्शन्स असतात. आपण पूर्वसंचित म्हणतो किंवा पूर्वीचे आपले ऋणानुबंध असतात आणि त्याच्यामुळे हे सगळं होत असतं. आणि मी बघतो इथे की अमेरिकेमध्ये गुजराती लोक खूप चांगल्या प्रकारे युनायटेड आहेत. साऊथ इंडियन लोकसुद्धा खूप युनायटेड आहेत. आपले मराठी लोक अजून थोडेसे विस्कळीतच आहेत. म्हणजे अजूनही तुझं माझं हे ते बांधाला बांध वगैरे हे अजूनही आपलं थोडंसं चालताना मला दिसतंय. अदरवाईज इथे हॉल पूर्ण भरला असता. तर आपण ते सगळं दुरुस्त करायच्या प्रयत्नात आहोत की जास्तीत जास्त आपल्या लोकांनी एकत्र यावं, एकमेकाचे शेअरिंग करावं, आपली संस्कृती किंवा आपले जे काही कार्यक्रम असतील त्यात सगळ्या भारतीय लोकांना आपण समाविष्ट करून घ्यायचे. म्हणून स्मॅपची जबाबदारी त्याच्यामुळे वाढलेली आहे की स्मॅप इज नॉट ओनली फॉर मराठी पीपल. जेवढे काही हिंदू लोक आहेत, जेवढे काही भारतीय लोक आहेत, या सगळ्या लोकांना एकत्र करण्याचं काम स्मॅप करता येईल. म्हणून इट इज ग्रोईंग इन्स्टिट्यूट किंवा ग्रोईंग ऑर्गनायझेशन इन द अमेरिका असा सगळा तो विषय आहे. म्हणून आपल्या लोकांना प्रेरणा देणं, अमेरिकेत काय चाललंय ते मी भारतीय लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो. आणि भारतात काय काय चांगलं असू शकेल ते अमेरिकेतल्या आपल्या पुढच्या पिढीपर्यंत कसं आणता येईल हाही आपला प्रयत्न असतो. आणि शिवाजी महाराज हे एक खूप मोठी प्रेरणा आहे, खूप मोठा दुवा आहे. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी त्यांच्या काळामध्ये युरोपमधल्या आणि आशियामधल्या 13 देशांबरोबर त्यांचे व्यापारी संबंध होते. 13 कंट्रीज. आणि 4 युरोपियन कंट्रीजचे लोक त्यांच्या हाताखाली कामाला होते. शिवाजी महाराजांची जी नेव्ही आहे ना ते बनवण्यासाठी 400 पोर्तुगीज इंजिनियर 4 महिने काम करत होते. म्हणजे त्या काळातली लोकसंख्या पकडली आणि त्या प्रमाणात जर पकडलं तर त्यावेळेचे 400 म्हणजे आजचे 4 लाख लोकांना त्यांनी काम दिलं. ते फ्रेंचांकडून ट्रेनिंग घ्यायचे. जे तोफा चालवण्याचं ट्रेनिंग असायचं ना ते मराठा सोल्जर्सला, ते फ्रेंच गोलंदाजाकडून मिळायचं. आणि त्याला जो दारुगोळा वगैरे लागायचा ना उच्च प्रतीचा तो पोर्तुगीजांकडून खरेदी करायचे ते. आणि व्यापाराचं सगळं ट्रेनिंग प्रशिक्षण आहे ना तर शिवाजी महाराजांची माणसं डचांकडून घ्यायची. म्हणजे डच, पोर्तुगीज, फ्रेंच
आणि स्पेनमधून त्यांच्या तलवारी यायच्या शिवाजी महाराजांच्या. म्हणजे स्पॅनिश लोक, डच लोक, पोर्तुगीज लोक, फ्रेंच लोक, ह्या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी युनायटेड केलं. कशासाठी? इंग्रजांची जिरवायला. कारण जगात व्यापारी म्हणून जायचं आणि सत्ता गाजवायची हे काम कोण करत होतं सगळीकडे? तर ब्रिटिश करत होते. आणि शिवाजी महाराजांना हे माहित होतं की जर हे व्यापारातून जगावर राज्य करतात तर आपल्याला सुद्धा व्यापार करावा लागेल. आणि हे जेव्हा मला कळालं की शिवाजी महाराज इज नथिंग बट क्रिएटिंग युअर ओन एम्पायर. तुम्ही स्वतःचं वैभव तयार करायला पाहिजे. ते वैभव जातं उद्योगातून. आणि मी म्हणून महाराष्ट्रातील लाखो मुलांना उद्योजक बनवण्यासाठी सारखं त्यांना काडी लावत असतो. काडी लावून कळलं का? त्यांना पेटवणे की अरे हा करू शकतो, तू का नाही करू शकत, त्याला जमतंय, तू काय करू शकत नाही. त्यामुळे रॉकेटला कसं खाली आग लावलं की ते वर उडतं, तसं मी पोरांच्या पाठी काहीतरी भुंगे लावत असतो. मग ते कुणी चहा विकतंय, कुणी दूध विकतंय, मसाला, कुणी वडापाव विकतंय, कुणी पाणीपुरी विकतंय. तुम्ही आता महाराष्ट्रात बघितलं असेल, गेल्या 4-5 वर्षामध्ये बदल बघितला असेल. प्रत्येक चौकात तुम्हाला अमृत तुल्य आणि चहाचं दुकान दिसतंय. त्याचे गॉडफादर आपणच आहोत. तर असे खूप काही आपण प्रयोग केले. कोणी केळीचे चिप्स बनवतंय वगैरे वगैरे. हे सगळं असे हजारो प्रकारचे उद्योग, आणि ते कमी भांडवलातले, रस्त्यावर करता येतील असे, छोटे छोटे जागेत करता येईल असे सगळे आपण शिकवतो. मग त्यातून ती पोरं मोठी होत राहतात. तर हे शिवाजी महाराजांचं जे काम आहे, शिवाजी महाराज कसे घडले, त्यांच्या मागे त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. कारण सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस हे आईचं असतं. आणि एकुलत्या एका मुलाला आपण तोफेच्या तोंडी उभं करणं किंवा एकुलत्या एक मुलाला आपण युद्धामध्ये उभं करणं, हे कुठल्याही आईसाठी खूपच अवघड गोष्ट आहे. पण जिजाऊ त्या रोज काम करायच्या की तुला समाजासाठी, तुला देशासाठी हे सतीचं वाण घ्यावं लागेल आणि तुला हे सगळं करावं लागेल. आणि जिजाऊंची तर म्हणजे परिस्थिती खूपच तारेवरची असायची की म्हणजे पदर विजला पण नाही पाहिजे, है की नाही, आणि काय म्हणतात ना, निखारा विजला पण नाही पाहिजे आणि पदर जळला पण नाही पाहिजे. ही तारेवरची कसरत. म्हणजे तिकडे शहाजीराजे आदिलशाहीमध्ये वजीर म्हणून काम करतायत, त्यांना 2 वेळा कैद झाली. शिवाजीराजांना तुम्ही मदत करता म्हणून जिजाऊंना एकदा 3 महिन्याची कैद झाली. मग एवढं सगळं झेलून सुद्धा जिजाऊंचा थोरला मुलगा तर अफजल खानाने त्या कनगिरीच्या लढाईत दगा करून मारला, पण शहाजीराजांना 2दा कैद झाली. एवढे सगळे अफार कष्ट बघून सुद्धा जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या कायम पाठी राहिल्या. आणि मग पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर 400 वर्षानंतर भारताला नव्याने हिंदू सम्राट मिळाला. तर शिवाजी महाराजांचं ते अलौकिक काम घडलं त्या काळामध्ये. मग हे कसं घडलं, हे आजच्या मुलांना कसं सांगता येईल, हे शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि म्हणून मी उद्योजक शिवाजी महाराज, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र, शिवाजी द कॉर्पोरेट किंग, शिवाजी महाराजांनी MBA, असे वेगवेगळ्या प्रकारची सगळी, शिवाजी द ग्रेट इंजिनियर पण माझं पुस्तक आहे. अशी 44 वेगळी पुस्तकं मी लिहिली, जेणेकरून आम्हाला पुढचे शिवाजी घडवायचे, पुढचे शिवाजी घडवायचे. आणि ते शिवाजी कसे घडतात, तर ते आईच्या पोटातून सुरू होतात आणि आईच्या शेवटापर्यंत ते जात असतात. मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगेन की एक आई ज्यावेळी खंबीरपणे उभी राहते ना, तर ती तिच्या लेकराला त्याच्या आवडत्या कोणत्याही फील्डमध्ये टॉपचा ठिकाणी पोचवू शकते. ही ताकद त्या शिवचरित्रामध्ये आहे. आणि म्हणून लोक म्हणतात की असं सर शिवाजी महाराजांनी मॅनेजमेंट केलं, याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? ते तर राजा होते. अरे राजा होते म्हणजे काय, असे काय आकाशातून पडले सिंहासनावर बसलेले लोक त्यांच्यासाठी काम करत होते? ते सगळ्यांना पगार द्यावा लागत होता, सगळ्यांना मोबिलाइज करत राहावं लागतं. तर मॅनेजमेंट इज नथिंग बट ए आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन टू द पीपल. लोकांकडून काम उत्तम पद्धतीनं करून घेण्याची कला म्हणजे मॅनेजमेंट आहे, नथिंग एल्स. मॅनेजमेंटमध्ये तुमच्याकडे मटेरियल आहे, मशीन आहे, मेन आहे आणि मनी आहे. इट इज व्हेरी इझी टू गेट वर्क डन थ्रू द मशीन. मटेरियल मोबिलाइज करणं पण इझी आहे, पैसे उभं करणं पण त्या मनाने सोपंच आहे. कारण अमेरिकासारखा देश तर इट इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. हिअर गेटिंग मनी इज नॉट दॅट मच डिफिकल्ट, बट गेटिंग पीपल इज डिफिकल्ट अँड गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल इज मोर डिफिकल्ट. कामाची माणसं मिळणं, बरं का, कामाची माणसं मिळणं, त्यांना कामाला लावणं, त्यांच्याकडून काम करून घेणं हे खूप दुर्मिळ आहे. नाही तर आपल्याकडे भारतामध्ये कसं माहिती आहे का, कामाला माणसं मिळत नाहीत ही अमेरिकेची प्रॉब्लेम आहे आणि भारतात कामाची माणसं मिळत नाहीत हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे क्वालिटी माणसं मिळाली पाहिजेत ना, नुसतीच म्हणजे सारा गाव मामाचा कोणी नाही कामाचा, ही अशी परिस्थिती. आज भारतातल्या 35% मुलांची लग्न होत नाही आहेत, होणार पण नाही आहेत. ते बिचारे हाणकेच राहणार आहेत. त्यांनी संन्यासच घ्यावा, आता मी त्यांचा गुरुच होणार आहे. कारण इफ यू डोंट हॅव एनी जॉब, यू डोंट हॅव एनी इन्कम सोर्स, देन नोबडी गोइंग टू गिव्ह यू द गर्ल.
कोणी तुम्हाला मुलगी देऊ शकत नाही, कुठलाही शहाणा पालक. हे आपलं उगाच कुठल्या तरी पुढाऱ्यांच्या मागं बोंबलत फिरायचं, कुठतरी काहीतरी वेगवेगळ्या गटांमध्ये काम करायचं नाही. तुम्ही तुमचं पहिलं करिअरचं बघा, देन अदर थिंग्स आर गोइंग टू बी हॅपन. अहो, मामा स्वतःचा मुलगा देऊ शकणार नाही अशी भयानक परिस्थिती आहे भारतात. मामा सांगतो नाही, पुढच्या वर्षी आमचं लग्नाचा विचार आहे, तू आपलं तुझं बघ काय असेल ते, मी तिला आहेराची तयारी करतो तुझ्या. पण पूर्वी तर कसं आहे, मामाची मुलगी म्हणजे हक्काची असायची, आता तसलं काय नाही. तुला कामच नाही, तुला कोण मुलगी देतो, काय काय सरकार. तर एम्प्लॉयमेंट इज व्हेरी क्रुशियल. सो गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल इज अ मॅनेजमेंट. आणि शिवाजी महाराज त्याच्यामुळे एक्सलेंट आहेत की ज्या लोकांना काही येत नाही, बघा, ज्यांना येतंय त्यांच्याकडून काम करून घेणं, दॅट इज नॉट दॅट मच डिफिकल्ट. इट इज ए पार्ट ऑफ देअर, कारण तो माणूस ट्रेन होऊनच आलेला आहे, बरोबर. पण ज्याला काही त्यातलं माहीत नाही, त्याला ट्रेन करणं, त्याच्यातून काम करून घेणं आणि त्याला एक्सलेंट बनवणं, हे खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक केला ना, तर त्यावेळी त्यांनी 3 डिग्री घेतलेल्या आहेत. राज्याभिषेक ज्यावेळी झाला ना, ॲक्च्युली तो राजा अभिषेक असा शब्द आहे, पण लोकांनी तो राज्याभिषेक म्हणून तो राज्याचा अभिषेक होतो का? राजाचा होत असतो. आंघोळ कोणाला घातली जाते? दह्या, दुधानी, मधानी, पंचामृतानी, तर राजाला. मग अभिषेक कोणाचा होतो? राजाचा. पण आपल्याकडे काय झालंय, जसं मला सांगा, मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले, तर भारताचा राज्याभिषेक होतो का नरेंद्र मोदींचा शपथग्रहण होतो? शपथग्रहण भारताचा होतो का व्यक्तीचा होतो? त्या मुख्यमंत्री समजा महाराष्ट्राचा कोणी निवडून गेले, तर त्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी असतो का महाराष्ट्राचा असतो? लाईक दॅट इट इज अ राजा अभिषेक, राजाचा झालेला अभिषेक. तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी 3 डिग्री घेतलेल्या आहेत, एक प्रौढ, एक प्रताप आणि एक पुरंदर. दिस आर द 3 डिग्रीज. आणि मग पुढे त्यांचं ते क्षत्रिय कुलवंतस जे त्यांच्या घराण्याचं आहे ते त्यांनी घेतले. प्रौढ मीन्स मॅच्युअर्ड. जसं आपल्याकडे भारतामध्ये प्रौढ लोकांनाच मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे सरकारला असं म्हणायचं की 18 वर्षे झाले त्यांना अक्कल आहे. ॲक्च्युली ह्याचा काही शास्त्रीय पुरावा देता येत नाही. तसं तर 60च्या माणसाला काही येत असेल याचा काही सायंटिफिकली आधार नाही. आणि 18 वर्षाच्या खालच्या माणसाला काही येत नाही यालाही काही सिद्धांताला आधार नाही. कारण ज्ञानेश्वरांनी 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. सो द रूल्स आर गोइंग टू बी ब्रेकआउट. तर प्रौढ means its maturity. It is not related to your age. Okay, it's a mind state. It's your intelligence. प्रौढ. प्रताप म्हणजे तुम्ही एफिशियंट पाहिजे, एफिशियन्सी. हिज सेकंड डिग्री इज एफिशियन्सी. आणि थर्ड पुरंदर मीन्स युअर एक्सिलन्सी. यू शुड बी एक्सलंट इन युअर फील्ड. म्हणजे तुम्ही मॅच्युअर्ड पाहिजे, तुम्ही एफिशियंट पाहिजे आणि तुम्ही एक्सलंट पण पाहिजे. तर शिवाजी महाराजांनी ह्या 3 डिग्र्या घेतलेल्या आहेत आणि म्हणून ते राज्याभिषेक झाला त्यांचा. आणि कोणत्याही व्यक्तीला आपल्या क्षेत्रामध्ये जर स्वतःचा राज्याभिषेक म्हणजे ही वॉन्ट टू गो टू द टॉप ऑफ हिज फील्ड, याला ह्या 3 डिग्री घेतल्या पाहिजेत. त्यांनी त्याच्या फील्डमध्ये मॅच्युअर्ड पाहिजे, त्यांनी त्याच्या फील्डमध्ये इफिशियंट पाहिजे. मॅच्युअर्ड आणि इफिशियंट या दोघात थोडासा फरक आहे. दॅट आय शुड मेक ए डिफरन्स. यू नो, मॅच्युरिटी इज अ मॅटर ऑफ युअर इमोशन्स. इफिशियन्सी इज अ मॅटर ऑफ युअर हेड. तुम्ही बुद्धीने जे काही काम करता त्याला एफिशियन्सी म्हणतात. आणि तुम्ही जे प्रेमाने, श्रद्धेनं, हृदयाने जे काम करता ना, दॅट इज कॉल्ड ॲज प्रौढपणा. म्हणजे आपण म्हणतो की मोठेपणा. आणि मोठेपणा हा मनाचा असतो. म्हणून शिवाजी महाराज त्यांच्या साध्या सैनिकाला सुद्धा जी प्रत्यय लावून बोलतात. तानाजी, सूर्याजी, बाजी, येसाजी, ह्या सगळ्या नावांपुढे जी प्रत्यय आहे. तर शिवाजी महाराजांकडून सर्व मुलांना शिकण्यासाठी एक मोठा हा गुण आहे की यू शुड रिस्पेक्ट एव्हरीवन, नॉट ओनली द एल्डर, इवन द यंगर वन्स ऑल्सो. यू शुड रिस्पेक्ट नॉट ओनली रिच पीपल, इवन द पुअर अँड डाऊन ट्रोडन पीपल ऑल्सो. तुमच्या समोरच्या फक्त श्रीमंत माणसाला तुम्ही या साहेब असं नाही. गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा शिवाजी महाराज ही कॉल्ड विथ अ रिस्पेक्ट. इट मीन्स वॉट? If you want to get a work done from the people, the first condition is that you should be able to give the respect to the people and you should be able to recognize their status in the society. And if that is not a status in the society, you should make them that much able that they can create their own status in the society. ज्या माणसांचं आहे त्यांचं तुम्हाला कौतुक करता आलं पाहिजे, ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि तसं नसेल तर त्या व्यक्तींना तेवढं सक्षम बनवण्यासाठीचं ट्रेनिंग, संधी आपण दिली पाहिजे. आणि शिवाजी महाराज इज एक्सलंट इन टॅपिंग द अनटॅप्ड रिसोर्स, दॅट इज इन ह्युमन रिसोर्स. जगातली सगळ्यात मोठी प्रॉपर्टीचं काय असेल ना, तर पैसा, मटेरियल, मशीन ही नाही, तर ह्युमन बिंग्स आर द ग्रेट प्रॉपर्टी फॉर एव्हरी ऑर्गनायझेशन अँड एव्हरी फॅमिली ऑल्सो अँड एव्हरी कंट्री ऑल्सो. तर शिवाजी महाराज याच्यामध्ये एक्सलंट आहेत. कशात? टॅपिंग द अनटॅप्ड ह्युमन रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो,
जिजाऊंनी, शहाजीराजांनी, त्यांच्या जिजाऊंच्या वडिलांनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबांनी, ह्या सगळ्यांनी एक गोष्ट अशी कॉमन अभ्यास केली. काय होती ती? की मुठभर मुघल आले आणि त्यांनी भारताला कसं ताब्यात घेतलं. कारण ज्यावेळी मुघलांचं आक्रमण झालं पहिले 300 लोक आले. एक गाव लुटण्यात त्यांना सक्सेस मिळालं. ते म्हणले येस, इथलं एक गाव दुसऱ्या गावाच्या भानगडीत पडत नाही, आपण आणखी डीप जाऊया. हां, म्हणजे एक गाव लुटलं जाते, बाकीचे फक्त बघत होते, जाऊ दे मरते ना, त्यांना माज होता, लयच मुड्या मारत होते, त्यांच्या बायका लुटल्या, त्यांच्या मुलींची आबरू घेतली, त्यांची मंदिरं तोडली, आम्हाला काय घेतले नाही. ही जी भारतीय लोकांची प्रवृत्ती होती त्याचा त्या 300 मुघलांनी अभ्यास केला. एक गाव लुटलं, तात्पुरतं त्यांना काय मिळालं ते घेऊन परत गेले. कॉन्फिडन्स वाढला, 3000 लोक घेऊन आले आणि त्या 3000 लोकांनी खैबर खिंड पास केली आणि भारतावर 400 वर्ष राज्य केलं. का केलं? तर एक राजा दुसऱ्या राजाच्या मतीला जात नव्हता आणि जे काही लढाई व्हायची ना ते फक्त क्षत्रिय लोकच लढायचे. म्हणजे वैश्य त्यात नसायचे, वाणी त्यात नसायचे, ब्राह्मण त्यात नसायचे, आदिवासी त्यात नसायचे, दलित नसायचे. म्हणजे पूजेचं काम आहे ना फक्त ब्राह्मणाने करायचं, लढायचं काम आहे ना फक्त क्षत्रियाने करायचं, व्यापार म्हणा फक्त वैश्यवाणीनेच करायचं. ही सगळी जी आपल्याकडे यंत्रणा होती की कुणी कुणामध्ये अजिबात डोकवायचं नाही, प्रत्येकाने फक्त आपलं चाकोरी पद्धत जगायचं. हा जो लूप होल आपल्या भारतीय संस्कृतीत होता तो शिवाजी महाराजांनी हेरला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या मुघलांना जर आपल्याला डिफीट करायचं असेल तर ह्युमन रिसोर्स आपल्याला टॅप करावं लागेल आणि आपल्याला सर्व चतुर्वर्णात असणाऱ्या सर्व जातींना युनाईट करावं लागेल आणि युनाईट जर आपण झालो तर आपण त्यांना डिफीट करू शकतो. सिंगल वी फेल बट युनायटेड वी स्टँड. आणि म्हणून अमेरिका सुपर पॉवर आहे कारण त्यांच्या नावामध्ये तो शब्द आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. रशिया पण स्टँड झाला त्याच्यामुळे का, तर युनायटेड स्टेट ऑफ USSR. ओके, तर युनायटेड ह्या शब्दामुळे समाज सगळा उभा राहतो आणि शिवाजी महाराजांनी मग सगळ्या जाती किंवा काही धर्माचे पण लोक, वेगळ्या धर्माचे लोक, ते असे म्हणले नाही की हे मुसलमानाचं ह्याला घ्यायचं नाही, हा लिंगायत ह्याला घ्यायचं नाही, किंवा हिंदूंमधला एक वेगळा वैष्णव गट आहे किंवा शैव गट आहे किंवा वैष्णव गट आहे किंवा हा बिष्णोई आहे. असं काही शिवाजी म्हणाले नाही. तुम्हाला देश वाचवायचा आहे ना, तुम्हाला आपला समाज उभा करायचा, सगळ्यांना एकत्र यावं लागेल. ही भूमिका शिवाजी महाराजांनी मांडली आणि म्हणून तुम्हाला दिसतं की ब्राह्मणांपासून ते 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांनी स्वराज्याचं काम करताना हातामध्ये तलवार घेतली. नाही तर देशपांडेंनी तलवार हातात घेतली असती का? आता मोबाईल हातात घेतलाय त्यांनी, बरोबर बरोबर. मोरारबाजी देशपांडे लढले असते का? बाजीप्रभू देशपांडे लढले असते का? आणि शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होतं त्या सगळ्या मंत्र्यांना सुद्धा तलवार चालवता येत होती, त्या सगळ्यांना घोडा चालवता येत होता. नाही तर ते म्हणले असते ना की आम्ही फक्त पेनच चालू, आम्ही फक्त दरबारातच बसू. पण देशावरती संकट एवढं मोठं होतं की ईच अँड एव्हरीबडी हॅज टू फाईट इफ यू वॉन्ट टू सेव्ह युअर नेशन. आणि मला सांगायला आनंद वाटतोय की शिवाजी महाराजांची ही रणनीती वापरून इस्रायलसारखा छोटासा देश 5 मुस्लिम राष्ट्रांनी घेरलेला असताना सुद्धा कच्चून त्यांच्या छाताडावर उभा राहून आपलं स्वाभिमान कायम टिकवतं ठेवतं. हे शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. कशावरून? तर त्यांची जी हमास नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, इंटेलिजन्सी, जसं आपल्याकडे गुप्तचर यंत्रणा असते, त्यांची जी हमास म्हणून जी यंत्रणा आहे ना, ते रिस्पेक्ट शिवाजी महाराज वेल. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा, बहिर्जी नायकाचा खूप चांगला अभ्यास, मोसाद, दॅट इज मोसाद, हमास इज पॅलेस्टाईन म्हणून आय थिंक सो दिस इज मोसाद. तर हे सगळे लोक रिस्पेक्ट करतात. इस्रायल 5 शत्रू राष्ट्रांमध्ये का उभं आहे आज? आणि जेव्हा पण युद्ध होते बरं का, ही 5 मुस्लिम राष्ट्र एकत्र असतात, इस्रायल एकटा असतो, तरी पण इस्रायलच जिंकतो. सेम तीच परिस्थिती शिवाजी महाराजांकडे होती. आदिलशाही, निजामशाही, फरीदशाही, मोगलशाही, 5 मुस्लिम शाह्या महाराष्ट्राच्या आजूबाजूने होत्या आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यावरती मात केली. त्याला कारण की त्यांनी हे जे अनटॅप रिसोर्स होता की भाई तुम्ही कुणी असताल, तुमची जात काही असेल पण यू आर ए हिंदू, तुमचं जात काही असेल पण तुमचा धर्म एकच आहे की तुम्हाला या भारतासाठी लढायचे आणि ह्या भारतासाठी तुम्हाला जगायचंय, मरायचंय. हे जे सगळं एकत्रीकरण केलं ना, दॅट इज टॅपिंग द अनटॅप रिसोर्स. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जी काही टॅप केलेली माणसं ती जगात कोणालाही शोधता आली नसती, असे हिरे शिवाजी महाराजांनी शोधले आणि त्यांना ते शार्प केलं. तुम्हाला सांगतो जरा मी. आणि शिवाजी महाराजांनी एकदम लहान वयापासून हे केलं बरं का. अगदी तुम्हाला सांगतो ना, जगातली पहिली पेन्शन महिलेला देण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलेले आहे. वयाच्या 15व्या वर्षी केलेले. 15व्या वर्षी एका म्हणजे शिवाजी महाराज जस्ट बंगलोरवरनं 12व्या वर्षी ते पुण्याकडे येत होते. सगळा काफिला चालला होता आणि येताना त्या खेड शिवापूरच्या परिसरामध्ये अशी एक चाळ होती. आता त्यावेळी काही अशा मोठ्या कॉलनी नसायच्या आणि तिथं एक बाई एकदम गलित गात्र अशा डोळ्यांनी आणि उत्सुकतेच्या नजरेनं बघत होती की कोणीतरी माझा उद्धार करता इकडून कधी जाईल का आणि माझी ही म्हातारपणातली गरिबी हटवेल का. तिच्या त्या डोळ्यातलं ते सगळं बघितलं. जिजाऊ साहेबांचा तो काफिला थांबला सगळा आणि शिवाजी महाराजांनी पुढे येऊन विचारलं, कारण ते घोड्यावर बसून निरीक्षण पण करायचे की काय काय आहे.
तर आऊसाहेब का थांबलो आहे आपण? तर म्हणले मला इकडे एक महिला दिसते, जरा जाऊन बघ तिची काय अडचण आहे, तिला काय मदत पाहिजे. तर शिवाजी म्हणजे जिजाऊंनी काय शिकवलं असेल मुलाला बरं का, ते असे म्हणले नाही त्या बाईला इकडे बोलवा, यू गो द्या. ही नम्रता आहे, दिस इज अ मॉडेस्टी. फक्त हिज हायनेस नाही, मॉडेस्टी ऑफ हिज हायनेस. ओके, जा आणि त्या बाईंना विचार काय. तर मी ते शिवाजी महाराज तिथे गेले, त्या बाईला विचारलं तुमचं नाव काय वगैरे. तिचं नाव मता बेगम. शी वॉज अ मुस्लिम लेडी आणि ती चांगली डान्सर होती, ती नर्तकी होती. तिला विचारलं तुमचं काय प्रॉब्लेम वगैरे. तर ती म्हणली मी तरुण होते त्यावेळी आमच्याकडे इथं गर्दी व्हायची, लोक खूप पैसे उडवायचे, त्यावेळी खूप चांगलं चाललं होतं, पण आता ह्या कलेला कुठलाही राजाश्रय नाही, माझ्याकडे उत्पन्नाचं काही साधन नाही. शिवाजी महाराजांनी तिला इंट्रोड्यूस केलं जिजाऊंकडे. जिजाऊसाहेब म्हणल्या बघ मी तुला जे काही शिकवलं आहे तर तू निर्णय दे ना, राजा कोण होणार आहे उद्याचा, तुला काय वाटतं. तर त्यांनी सांगितलं जसं मी माझ्या आईची वृद्धपणे काळजी घेणार तशीच ह्या बाईची पण घेणार. ती कुठल्या धर्माची आहे आणि ती काय करते याच्याशी मला संबंध नाही. शी इज जस्ट लाईक अँड ॲज मच ॲज माय मदर अँड राईट नाव फ्रॉम हिअर शी विल बी गिवन द पेन्शन टिल शी इज सर्वायविंग. जोपर्यंत ती जिवंत असेल तोपर्यंत तिला मी पेन्शन देतो. जगातली पहिली पेन्शन देणारा शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षी. केवढं लॉजिकल एंड असेल याला. म्हणून टॅपिंग द अनटॅप रिसोर्स. आणि म्हणून आहे ना मोगलांचा जो काय बऱ्याचदा कार्यक्रम केला ना शिवाजी महाराजांनी तो तमाशातच केलेला आहे. कारण या बाईने जे काही इनपुट दिले ना की मोगलांचे जे काही कमजोरी असतात बघा ना, प्रसंग कसा होता. आणि म्हणून शाहिस्तेखान असेल किंवा बाकीचे तिकडे आले की नाही तर ते तमाशा वगैरे लावायचे आणि मग ते तमाशावेळीच रात्रीचा कार्यक्रम व्हायचा. आणि म्हणून आपल्याला म्हणतात ना आता गावचा तमाशाच करू, तर ते तसा प्रकार होता. ॲक्च्युली तो शिवाजी महाराजांनी तर त्यांच्या स्वराज्यात ते तमाशा लावून दिलेला नाही बरं का. कारण तमाशा आला की दारू आली, दारू आले की सगळी संस्कृती खराब होते. शिवाजी महाराज एक असा व्यक्ती आहे, आदर्श राजा की ज्यांच्या राज्यामध्ये व्यसनाला पूर्ण बंदी होती. आज कोणत्या देशात हे शक्य होईल की नाही मला सांगता येत नाही. कारण शिवाजी महाराज वॉज नॉट देअर टू क्रिएट हिज एम्पायर, शिवाजी महाराज वॉज देअर टू क्रिएट द कॅरेक्टर ऑफ द पीपल. लोकांचं चारित्र्य घडवण्यासाठी झटलेला हा माणूस आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर अंगावरच नव्हे तर त्यांच्या चारित्र्यावरही कुठे आपल्याला डाग दिसत नाही. शत्रूसुद्धा ज्यांचं कौतुक करतो असा जगातला एकच राजा आहे. म्हणजे शाहिस्तेखानाच्या ज्यावेळी छाप्याचा प्रसंग आला ना त्यावेळी त्याची एक पुतणी गायब झाली आणि पुतणी गायब झाल्यानंतर सगळीकडे शोधाशोध झाली. शाहिस्तेखानाचा हातच कापला गेला होता. पण आता कोण मेलं कोण जगलं. शिवाजी महाराजांचे 8 बॉडीगार्ड पण त्यात मेलेत बरं का. हां, शिवाजी महाराजांना प्रोटेक्ट करताना वगैरे. कारण त्यांनी मध्ये मध्ये काही भिंती घातल्या होत्या आणि बरंचसं लाल महालामध्ये चेंजेस केला होता. सो दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रेस इन द डार्कनेस ऑफ द मिड नाईट. तर ती एक मुलगी ती हरवली. तर शाहिस्तेखानाने ती बातमी केली की आपली एक पुतणी गायब आहे. तर तो म्हणला इफ शी इज सीज बाय द शिवाजी पीपल डोंट वरी, शी इज सेफ ॲज मच शी इज इन हाऊस. हे कशामुळं शत्रूला सुद्धा एवढा कॉन्फिडन्स की जर ती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी कैद केली असेल तर ती आपल्या घरी जेवढ्या सन्मानाने आणि सुरक्षित असते तेवढ्याच सुरक्षेनं ती शिवाजी महाराजांच्या पण ताब्यात असेल. हा कसला कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून मी मगाशीच म्हटलं ना की 5 ज्येष्ठ आपल्या मातांच्या भगिनींच्या महिलांच्या हस्ते आपण शिवाजी महाराजांचं पूजन करायचं. त्याला कारण हे होतं की शिवाजी महाराजांचं एम्पायर, द क्रिएशन ऑफ द स्वराज्य वॉज नॉट टू क्रिएट द एम्पायर ऑफ मराठाज ऑर हिंदूज ऑर समथिंग लाईक दॅट. इट वॉज ओनली टू रिस्टोर द रिस्पेक्ट ऑफ द वुमेन इन द इंडिया. महिलांच्या सन्मानाची पुनर्प्रतिष्ठा करणं याच्यासाठी शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. आणि याला आपल्या वेदामधला एक आधार पण आहे. यत्र नारेस्तु पूजनते रमनते तत्र देवता, जहाँ महिलाओं का सम्मान होता है वहीं पर भगवान निवास करता है. और शिवाजी महाराज का स्वराज्य सिर्फ इसलिए था कि यहाँ पर मुगलों के शासन में रोज़ यहाँ की महिलाएं उठाई जाती थी, उनके ऊपर रेप होते थे, उनको ब्रूटली किल किया जाता था. ये सारी बात को रोकने का रोज़ जिजामाता अपने मन में संकल्प करती थी की ये सारा रुकना चाहिए. आणि म्हणून कदाचित त्या दुर्गेचा अवतार असं पण समजू शकतो आपण. भले त्यांनी म्हणजे असं काही जास्त कापाकाप्या केल्या नाही, पण एक मुलगा असा घडवला की ज्यांनी ह्या सगळ्या महिलांची प्रतिष्ठा जी पणाला लागत होती ती त्यांनी वाचवली. आणि म्हणून शिवाजी महाराज हे सगळ्या भारतीय लोकांच्या देव्हाऱ्यात असले पाहिजे. कारण ते नसते तर आपली संस्कृती नसती हे आपण समजून दिलं. मग मोगलांना भारतातून हाकलण्याचं काम, संपवण्याचं काम मराठा एम्पायरने केलं. पण त्याचं टार्गेट काय होतं तर महिलांच्या सन्मानासाठी ते सगळं होतं. आणि बघा तसंही आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 मोठी युद्ध झाली, रामायण आणि महाभारत. ती प्रॉपर्टीसाठी नव्हती, ती एखाद्याचा देश जिंकण्यासाठी नव्हती. सीतेच्या सुटकेसाठी झालेलं रामायण आहे, म्हणजे रिस्टोरिंग द रिस्पेक्ट ऑफ द सीतामाता. आणि महाभारत पण झालं ते द्रौपदीचा जो अपमान झाला त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, म्हणजे अगेन डिसरिस्पेक्ट ऑफ द वुमेन. दॅट वॉज चॅलेंज अँड दॅट इज अ महाभारत वॉर. आणि म्हणून भारतामध्ये, म्हणून मी माझ्या भाषणामध्ये पण ते लिहिलेले आहे की निवर हिंदुइझम
वी कॅन टॉलरेट एनिथिंग बट नॉट द डिसरिस्पेक्ट ऑफ द वुमन. हां, आम्ही हिंदू म्हणजे सहिष्णू आहोत देशपांडे साहेब, पण आम्ही सहिष्णू आहोत म्हणजे याचा अर्थ आम्ही बाकी थोडंफार काही सहन करू शकतो, पण जर जिथे महिलांचा अपमान होईल तिथे मात्र कुठलीही कॉम्प्रोमाइज होणार नाही. दॅट इज अ हिंदुइझम. आणि जेव्हा मी अशा सगळ्या गोष्टी मांडल्या, जे काही लोक टाळ्या पिटत होते, आणि मी जे ते वेगळा विषय, मी त्याच्यावर वेगळं भाषण करणार आहे भारतात गेल्या की व्हॉट हॅपन ओव्हर देअर अँड व्हॉट इज सगळं. तर शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट म्हणजे ए टॅपिंग द अनटॅप्ड रिसोर्सेस. जगातला पहिला व्यक्ती आहे की ज्यांनी महिलांची स्वतंत्र फौज तयार केलेली आहे. की ज्यावेळी आपलं सैन्य बाहेर युद्धाला जाईल त्यावेळी मोगल काय करायचे की हे सैन्य बाहेर गेले की त्या गावात घुसायचे आणि तिथल्या महिलांना उचलून न्यायचे. तर जिजाऊंनी अशी एक यंत्रणा सुरुवात केली की जसं आपण नवरा बायको एकत्र शेतामध्ये काम करतो, नवऱ्याच्या हातामध्ये समजा नांगर असेल तर बाई ती पण धरती या, किंवा ती पाठीमागे काम करते या, किंवा त्याच्या हातामध्ये समजा विळा असेल तर हिच्या हातामध्ये खुरपा आहे, तसंच आपल्याला स्वराज्यासाठी जसं पुरुषांच्या हातात शस्त्र आहेत, महिलांनी सुद्धा घोडेस्वारी शिकली पाहिजे, महिलांना पण तलवार चालवता आली पाहिजे, भाला चालवता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या शेतात उभे आहे ना त्या शेतातला नुसता ढेकळ जरी फेकून मारला तरी 5-25 मारता आले पाहिजेत. एवढं परफेक्ट ट्रेनिंग. कारण तुमची इज्जत कधी धोक्यामध्ये येईल हे तुम्हालाही सांगता येत नाही. म्हणून 24 तास यू शुड बी एबल टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. हे सगळं त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि त्याच्यामुळे महिलांची फौज तयार करण्याचं काम. आणि बघा इस्रायलने तोच कित्ता गिरवला आहे. इस्रायलमध्ये प्रत्येक नागरिकाला तो 12-15 वर्ष झाला की त्याला 3 वर्ष ट्रेनिंग आहे. मुलगा असो मुलगी असो, सर्रास. म्हणजे रात्री 12ला जरी त्यांचं युद्ध सुरू झालं ना तर त्यांची 10 वर्षाची पोरं सुद्धा वर जाऊन स्टेन गन चालू शकतात, मशीन गन चालू शकतात, मिसाईल चालू शकतात. हे कोणाची प्रेरणा आहे की तुम्हाला जे राष्ट्र म्हणून उभं राहायचं असेल, ते वाचवायचं असेल तर यू हॅव टू टॅप द अनटॅप्ड रिसोर्सेस. आणि मग शिवाजी महाराजांनी असे रिसोर्स टॅप करायला सुरुवात केली. मग ते बँगलोरनं पुण्याला आले, कधी लाल महालात राहायचे, कधी खेड शोभाला राहायचे. एकदा लाल महालामध्ये राहत असताना, आता जो आपल्याला लाल महाल दाखवतात ना तो काय लाल महाल असू शकत नाही. हां, दिस इज अ फॅक्ट. हां, ते महापालिकेने काय उद्योग केला आहे 1980-90 मध्ये तो त्यांना माहिती. पण कल्पना करा ना की जो माणूस वयाच्या 12 वर्षी पुण्याला आला त्यांच्याकडे 600 कर्मचारी होते. आता 600 कर्मचारी बसतील का होते 1.5-2 गुंठ्यामध्ये? आता देशपांडे साहेब तुमच्या घरात किती लोक आहेत सांगा बरं मला. आता ओनली 2. हां, मुलाचं लवकरच लग्न होणार आहे, मुलीचं झालं ना, या मुलाचं झालं, मुलीचं बाकी काय, बरोबर. म्हणजे एवढ्या मोठ्या घरामध्ये तुम्ही 2च माणसं आहात, बरोबर. शिवाजी महाराज तर राजा होते. पुणे, सुपे, चाकण, बारामती, इंदापूर, त्याच्यानंतर तिकडे तंजावरची जहागिरी, कर्नाटकची जहागिरी, बेंगलोरची जहागिरी, कंदरपीची जहागिरी, एवढ्या मोठ्या जहागीरदाराचा पोरगा 2 गुंठ्यामध्ये बंगला असतो का त्याचा? इट इज पॉसिबल. 600 कर्मचारी आहेत, त्यांचे घोडे कुठं बांधत असतील, त्यांची जनावरं कुठं असतील, त्यांचे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांचं 12 वर्षी त्यांच्याकडे. हे सगळे लोक कुठे असतील? तर एवढा मोठा तो वाडा. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचं आहे की त्या लाल महालामध्ये शिवाजी महाराज राहायला आलेले असताना नेमकं त्यावेळी लग्नाचं काहीतरी सीझन असेल, खालून एक वरात चालली होती आणि ती वरात सगळे लोक, आपल्याकडे काय लोक कसे नाचतात हे बघायला आपल्याला आवडतं. वरातीला गर्दी का होते माहिती आहे का? नाचणारे 10 लोक असतात, पण हे नाचतायत कसे नाचे ते बघायला आपल्याला आवडतं आणि मग आपण गर्दी करतो. आणि गर्दी झाल्यामुळे त्यांचाही चेव वाढतो, कारण आपल्याला एवढे लोक बघणार आहेत. मग कोणी शर्ट काढून नाचतंय, कोणी काय काय नागिन डान्स करतंय, काय काय असेल ज्याला म्हणजे माणसातला माणूस जर तुम्हाला खऱ्या अर्थाने शोधायचा असेल तर त्याला वरातीमध्ये नाचण्याची संधी द्या. त्याच्या कला कौशल्यांना वाव हा खरा वरातीत मिळतो. आणि तो खरोखर पितो की नाही पितो हे वरातीत कळतं. म्हणजे वर आत दॅट इज वरात, एवढाच अर्थ होता त्याचा बरं का. वर घरात दॅट इज वरात. पण आता वरच जायची वेळ संपला की मला सांगा बरं का. आय थिंक तुमचे चेहरे बघून मला तर असं वाटतं की सकाळ झाली तरी तुम्ही काय हलत नाही. ठीक आहे. हां, हात थकले असतील तर आपण दुसरे जातात देऊयात. तर हां, मी बोलवतो या. म्हणजे प्रेक्षक पण हां, शिवाजी महाराज वरनं बघत होते आणि खालनं वरात चालली. येस मॅडम, अगदी. फक्त मी टेस्टिंग करत असतो की माणसं ऐकतायत का मोबाईल बघताय का, इथं बसून घरचं टेन्शन आहे की बाबा आता जेवण बनवायची वेळ झालेली आहे. आपण ठेवले का इथे? मग आपण नाही प्रत्येकाने आपापल्या घरी तयारी केलेली असते. घरी जायचं आणि तसंही आपल्याकडे अमेरिकेत स्वस्त असते. जायचं दुकानात लगेच पार्सल मिळतंय. तिकडे शिकागोत तर आमचे लय हल्ले देशपांडे साहेब. रोज आम्हाला ते सबवेचा आधार होता. रात्री 10 वाजायचे यायला तोपर्यंत सगळी हॉटेल बंद झालेली असायची. मग ऑन द वे एक सबवेचं दुकान भेटायचं. मग त्याच्यात पण ते पाव असायचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या. आम्ही शाकाहारी माणसं, पिढ्यानपिढ्या आम्ही बिचारे वारकरी.
आमची तर खूपच हाल. मग तिथे एक विजय पटेल नावाचा पोरगा मला भेटला जो त्या दुकानात काम करायचा. मग मी त्याला सांगायचो तुझे हे हँडवॉश बदल आणि फक्त मला हे ज्या भाज्या आहेत ना तेवढ्या दे बाबा. पाव तुझा कमीच ठेव, पाहिजे अर्धाच पाव दे, पण मला भाज्या ते सलाडमधलं आहे ना तेवढं सगळं वेगळं दे आणि तो बिचारा तेवढा आपल्यासाठी करायचा. असं माणसं आपल्याला टॅप करावं लागतं, टॅप करावं लागतं. नाही ना आमचे खूप वांदे. आणि बरं झालं दुपारच्या वेळी तिथं ते पंजाबी लोकांनी लंगर ठेवलं होतं, म्हणजे दुपारच्या जेवणाची काही काळजी नव्हती. 5 दिवस बिचारे ते सगळे इथे एक मोठे योगी म्हणून ऋषी जाते किंवा एक मोठे फिलॉसॉफर जाते, त्यांचे जावई आणि त्यांचा मुलगा हे दोन्ही आमच्याबरोबर जेवायला रोज असायचे. त्यामुळे मला काही कमी नव्हतं. कारण परत तिथे मॅनेजमेंट आहे, टॅपिंग द अनटॅप रिसोर्स. एक छोट्या मोठ्याला पकडण्यापेक्षा राजाच पकडायचा म्हणजे राज्य तुमच्या ताब्यात येते. जे लंगर आयोजित करतात, ब्रिटनवरून त्यांची 105 लोकांना ते सेवा करायला नसती लंगरची. स्वतःचं विमान तिकीट काढून स्वतःचं राहायची व्यवस्था करून आणि फक्त गुरुची सेवा. म्हणून शीख धर्म वाढलाय आणि युरोपमध्ये कित्येक लोकांनी शीख धर्म स्वीकारलेला आहे. गुरुची सेवा. आपल्याकडे का होत नाही असं? आपला हिंदू धर्म का संपत चाललाय? कारण आपल्याला कोणालाही सेवा करायची नाही, सेवा करून घ्यायची आपल्याला. इजंट इट? आणि म्हणून बरं का आपण जगात 1 नंबरला होतो, जगातले सर्वात पहिले होतो, पण आज आपण 4 नंबरला आहोत. ही खूप वाईट गोष्ट आहे. कदाचित नियतीने म्हणून आमच्यासारख्या तरुण व्यक्तीकडे ही जबाबदारी दिली की आपण हिंदू धर्माला ब्रॉड केलं पाहिजे, आपल्याला सर्वसमावेशक केलं पाहिजे आणि खूप वेगाने आपल्याला. आणि आपण कधी धर्मांतरावरती विश्वास ठेवलेला नाही, लक्षात घ्या. आपण कधीही चांगुलपणावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून माझ्या त्या भाषणामध्ये हे एक वाक्य होतं, कन्व्हर्शन इज नॉट रिलिजन. कन्व्हर्शन इज नॉट रिलिजन, ट्रान्सफॉर्मेशन इज रिलिजन. आम्ही उद्धारावर विश्वास ठेवतो. एखाद्याची जात बदलली, धर्म बदलला, भाषा बदलली म्हणून तो माणूस बदलत नाही. आम्ही माणसाचंच रूपांतरण म्हणजे आम्ही एका सुरवंटाचं रूपांतर एका फुलपाखरामध्ये करण्यावर विश्वास ठेवतो. दॅट इज अवर हिंदुत्व किंवा दॅट इज अवर हिंदुइझम. असं सगळं ते त्यांना जे ऐकायला मिळालं म्हणजे त्यांना वाटलं की काहीतरी खरोखरच विद्वान माणसाला निमंत्रण दिलंय धर्मसभेला. आणि आताशी तर इंट्रोडक्शन झालंय आपलं त्यांचं. आगे आगे देखिए हर साल क्या होने वाला है. म्हणजे जसं ओशोंनी अमेरिका गाजवली किंवा महर्षी योगींनी गाजवली, कदाचित आपल्याही नशिबामध्ये ते असू शकतं. बरं का, मी असू शकतं असं म्हणतोय, म्हणजे मी काही कॉपीराईट घेऊन बसणार नाही त्याच्यावरती. आणि विल डू ऑल दिस थिंग. तर आपलं ते वरात येऊन मॅडम चाललं होतं पुढे. तर सगळे बाकीचे वरात बघत होते आणि शिवाजी महाराज वरात न बघता वरातीत वेगळं काय असू शकतं ते बघत होते. तिथे वरातीच्या पुढे एक 7-8 वर्षाचा पोरगा असा पट्टा चालवत होता. पट्टा इज अ वेपन आणि तो ते चालवत होता आणि एकदम मस्त त्याच्या धुंदीमध्ये त्याचं चाललं होतं. इकडं मार तिकडं मार, असं हा चौक घे, तो चौक घे, हा पवित्रा घे, तो पवित्रा घे, हे सगळं त्याचं चाललं होतं. शिवाजी महाराजांनी गॅलरीतून वरून बघितलं, लगेच घेऊन या. माणूस गेला. बाळा तुला राजाने बोलवलंय. आता राजाने बोलवलं त्याचं नशीबच उचकडलं ना. राजाने बोलवणं ही छोटी गोष्ट नाही हो. म्हणजे एकदा आमचा एक मित्र म्हणाला की विलासराव देशमुख स्टेजवर आले मुख्यमंत्री म्हणून आणि पहिले माझ्याशी बोलले. ते मुख्यमंत्री असताना ते स्टेजवरती आले, काही कार्यक्रम होता आणि पहिले माझ्याशी बोलले. ते मी त्याला म्हटलं तुझ्याशी काय बोलले? तर ते म्हणले तू पहिला खाली उतर. याच्यात घेण्याचा भाग एवढाच की राजाने बोलणं हे महत्वाचं आहे ना. आता दुसऱ्यांना ते हे सांगण्यासारखं पण नाही ना की मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. अरे तुला भले शिवी दिली पण बोलले हे महत्वाचं आहे ना. आणि म्हणून ज्या गवळणी जायच्या ना यशोदेकडे तक्रारी करायला, ते भांडणासाठी जायच्या, पण दे वॉन्ट टू सी द कृष्णा. लक्षात घ्या, तुम्हाला परमेश्वर प्राप्ती मित्र म्हणून पण करता येते आणि शत्रू म्हणून पण करता येते. रावणाला हे माहित होतं की मी रामाला हरवू शकत नाही, पण तो शेवटपर्यंत लढत होता. का? तर मला माझ्या सगळ्या पूर्वजांचा आणि नातेवाईकांचा उद्धारच करायचा आहे. असा रावण सगळ्यांना मिळतो त्याच्या पुढे. लक्षात घ्या, रावण काही मूर्ख नव्हता. दशरथी ब्राह्मण होता, शंकराचा केवढा मोठा पुजारी होता आणि वेदांचा केवढा मोठा अभ्यासक होता. म्हणजे रावण ज्यावेळी मरायला टेकला, त्याला ते बेबीमध्ये ते त्यातलं अमृत शोषून घेतलं ना बाणाने, तर रामाने स्वतः सांगितलं लक्ष्मण तू जा, त्याचं मान जे आहे ती तुझ्या मांडीवरती ठेव आणि रावण जे काही तत्वज्ञान सांगेल ते शिकायचा प्रयत्न कर. म्हणजे स्वतः राम सांगतायत की तू रावणाचं तत्वज्ञान शिक. याचा अर्थ रावणाचा केवढा मोठा अधिकार आहे, वेदशास्त्र संपन्न, त्याचं काय अभ्यास असेल याचा आपण हे केला पाहिजे. आणि रामाची पण उदारता केवढी मोठी बघा की शत्रू संपला, शत्रुत्व संपलं. आणि जिजाऊसाहेब पण शिवाजी महाराज सांगतात अफजल खान मारल्यानंतर ते जे मुंडकं आणलं होतं की नाही कापून, ती जिजाऊंची ऑर्डरच होती की ज्यांनी माझ्या नवऱ्याला 2दा कैद केलं, ज्यांनी माझ्या मोठ्या थोरल्या मुलाला फसवून मारलं, मला बघायचंय तो कोण आहे, कसा आहे. आणि म्हणून त्याचं ते शरीर तिकडं पुरलं प्रतापगडला, पण त्याला मारला याचा पुरावा म्हणून ते
राजगडला त्याचं मुंडकं आणलं होतं. आणि म्हणून आपल्याला कधी त्याच्यापासून कोर्टामध्ये एखादी केस गेली तर पहिलं जज विचारतात पुरावा काय, तर ते पुरावा असा आहे, पुरावा अफजल खानाला तिथे पुरलेला आहे. उद्या लोक उठून विचारू शकतात ना अफजल खानाला मारलं होतं याचा काय पुरावा, म्हणून ते पुरलं. आणि ते 2 ठिकाणी पुरलं. म्हणजे पुरलं कशासाठी, ही ओरिजिनल कॉपी आणि ही झेरॉक्स कॉपी. इकडं त्याचं फक्त शरीर आणि इकडे त्याचं मुंडकं. पण जेव्हा ते मुंडकं जिजाऊच्या समोर हजर केलं गेलं तेव्हा जिजाऊच्या तोंडी हे वाक्य आलं जे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं होतं की शत्रू मेला शत्रुत्व संपलं. तसं जिजाऊंनी ज्यांनी त्या संभाजी कावजी कोंडाळकरला ही जबाबदारी दिली. शिवाजी महाराजांचा बॉडीगार्ड होता तो आणि त्याला जिजाऊंनी एवढी जबाबदारी दिली की ते बाकीचं काय होईल ते मला माहित नाही तिथं, पण शिवराजाकडून तो जखमी हो मारला जाऊ पण त्याचं मुंडकं कापून आणण्याची जबाबदारी संभाजी कावजी कोंडाळकर, दॅट इज युअर्स ड्युटी. आणि त्यांनी ते काम बजावलं. आणि कारण तो एकदम धिप्पाड होता. अशी एका वारामध्ये त्याचे मुंडकं छाटणे शक्य नव्हतं, पण हा पट्टा चालवण्याचा एक्सपर्ट होता आणि अफजल खानासारखा धिप्पाड असा 300 किलोचा होता. एका फटक्यातच त्यांनी ते कार्यक्रम केला. ते जिजाऊच्या समोर जेव्हा आणलं तर त्यावेळी त्यांनी ते शब्द वापरले, काय, संपला तो गणेम, संपली ती गणेमी. शत्रू संपला, शत्रुत्व संपला. आणि ते सन्मानाने त्याचं ते मुंडकं राजगडच्या त्या बाले किल्ल्याच्या दरवाज्यात डाव्या बाजूला त्यांनी ते पुरलेलं आहे. इजंट इट, पुरावा. आणि आपण म्हणतो ना तुला पुरून उरेल मी, तर ते पुरून उरणे म्हणजे हे आहे, पुरून मग उरणे. इतिहासातल्या अशा म्हणींचा पण खूप काही गर्भ असं असतो. त्या मुलाला बोलवलं, काय नाव तुझं, कुठला तू, सगळी माहिती घेतली, हे तू का करतो, तर मला हे नाही करतो दुसरं काय करू. कारण माझ्या घरची परिस्थिती अशी आहे की मी स्वतःचं काही काम केलं नाही तर संध्याकाळी आमची चूल पेटणं मुश्किल आहे. तर मला हे आवडतं पण आणि मला दुसरा पर्याय पण नाही. म्हणजे तुला आवडतं ना, तू पट्टा चालवणार, आयुष्यभर चालवणार, दुसरं तुला काय आवडत नाही ना, मला एवढंच आवडतं महाराज, मग तू एवढंच कर. मग आता मी काय काय करायचं, तू आजपासून जॉईन, तुझ्या राहण्याची व्यवस्था, तुला किती रुपये लागतात घरी खर्चायला, एवढे लागतात, तुला दिले. मग महाराज मी काय काम करायचं, जे वरातीत करत होता ना तेवढंच करायचं. सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास तू फक्त हे प्रॅक्टिसच करायचं. काय, कारण मला तुझ्यात कला दिसते, मला तुझ्यामध्ये एक हिरा दिसतोय, तू तेवढंच कर. आणि मग ते पोरगं रोज विचारायचं, महाराज काही काम आहे का, काही काम आहे का, तुम्ही मला फुकट पगार देताय हो, फक्त ट्रेनिंगचा पगार, माझं राहायची व्यवस्था केली, घरची जेवायची व्यवस्था केली, मला सगळं देताय. 20 वर्ष ते पोरगं विचारत होतं की महाराज फक्त पगार देताय, काय काम सांगा. आणि जेव्हा अफजल खानाचा प्रसंग आला त्यावेळी 9 नोव्हेंबर 1656ला 59ला शिवाजी महाराजांनी सांगितलं, पोरा तू जेवढं काही प्रॅक्टिस केलेस आता 18-20 वर्ष, उद्या त्याची परीक्षा आहे. आणि जेव्हा मी उद्या अफजल खानाला भेटायला जाणार आहे त्याच्यासोबत त्याचा एक अंगरक्षक असतोय, त्याचं नाव बडा सय्यद. इतिहासामध्ये ते चुकून सय्यद बंडा झालं, त्याचं नाव बडा सय्यद. असा धिप्पाड माणूस आणि पट्टा चालवण्यात एक्सपर्ट. आणि पटाई शब्दाचा अर्थ असा आहे की पट्टा ज्याला चालवता येतो दॅट इज पटाई, ज्याला भाला चालवता येतो तो भालाईत किंवा भालेराव असे आपल्याकडे आडनाव येतं. देशावर राज्य करायचे ते देशपांडे, देशावर राज्य करायचे ते देशमुख, लक्षात, गावावर राज्य करायचे ते पाटील. आणि पाटील आणि देशमुख याच्यामध्ये आणखी एक पोस्ट असायची सर नाईक म्हणून, नाईक इज अ हायर पोस्ट. आणि म्हणून बहिर्जी नाईक, द हेड ऑफ द इंटेलिजन्स ब्युरो ऑफ स्वराज्य किंवा मराठा एम्पायर, त्याचं नाव आहे बहिर्जी नाईक. नाईक इज ए डिग्री, हे पद आहे, लक्षात घ्या. नाईक हे पद आहे, देशमुख हे पद आहे, देशपांडे हे पद आहे, पाटील हे पद आहे. जसं आज आपल्याकडे कलेक्टर, प्रांत, तहसीलदार आणि मग काय असतील ते, बरोबर ना, तसं. पण आता आपण काय पिढ्यानपिढ्या आपण लावून टाकली ती नाव आपल्याला. जसं बघा एक गावात एखाद्यालाच पाटीलकी मिळते, गावाचा पाटील एकच असतो, पण आपण सगळेच मग पाटील लावून टाकतो. बरं पाटीलकी ज्याला मिळाली त्यावेळी ते व्हॅलिड होतं, पण आता त्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांनी ते लावलं तर इट्स ओके, प्रत्येकाला त्याचा अभिमान असतोच आहे. आता बघा आम्ही तर काही कुठले राजे वगैरे आहे का, मला पण कधी लोक म्हणतात राजे नमस्कार, म्हणलं काय आमच्याकडे तवा ना घोडा ना वाडा ना गावगाडा, काय आमच्याकडे तवा. आणि आमच्या आजीने हे आम्हाला शिकवलं होतं बरं का, की पोरांनो तुम्हाला जर पुढे जायचं असेल ना तर तुम्ही ह्या 3 गोष्टी पहिल्या सोडा. मग आमची आजी अशीच होती, पण ती बांधव घराण्यातली होती. आणि तिनं आम्हाला त्यावेळी सांगितलं की तुम्ही वाडा, घोडा आणि गावगाडा हे 3ही सोडा. आणि मग आम्ही शिकायला मुंबईला गेलो, मग मी प्राध्यापक झालो, नाही तर हे कसलं शक्य तेव्हा. आणि म्हणून 1970-80 दशकात ज्यांनी भारतातून बाहेर पडले, अमेरिकेत आले साहेब, त्यांचं आज केवढं मोठं करिअर आहे. पण त्यावेळी ती मोठी जोखीम होती ना, की ज्यावेळी कोणी यायला तयार नव्हतं, कुटुंबापासून गावापासून लांबायचं, म्हणजे खूप जोखमीचं काम असतंय. तर आमच्या आजीने त्यावेळी ते सांगितलं आणि त्याचा फायदा पण मी पुणे टू शिकागो एवढा मोठा प्रवास मला
तो करता आला. सो कमिंग बॅक टू अवर मेन पॉईंट. आणि एवढी स्टोरी संपली की मग आपण प्रश्नोत्तर घेऊया. नाही तर मी तर काय बोलत राहू शकतो. पण देर इज सम लिमिट. ना अमेरिका इज ऑन द व्हील अँड दॅट इज ऑन द टाईम. तर उद्या बाळा तुला हे काम करायचं आहे. तो अफजल खानाच्या सोबत बडा सय्यद म्हणून त्याचा बॉडीगार्ड असतो. तो 10 फुटावरून उडी मारून हवेतच वार करण्यात पटायत आहे. तू 15-20 वर्षाचं प्रॅक्टिस केलेस. फक्त 5 फुटाचं मला कव्हरेज द्यायचं आहे आणि तू सय्यद बंडाचा काय ते हिशोब करायचा आहे. तो म्हणला बस 20 वर्ष तुम्ही मला पोचलेलं आहे. 20 वर्ष तुम्ही मला दुसरं काहीच काम सांगितलं. बघा म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला एक्सलेंट बनवायचं असेल तर त्याला दुसरं कोणतंही काम देऊ नका. फक्त एकच काम द्या तर तो एक्सपर्ट होतो. हा त्यातला मेसेज. आपल्याला काय वाटतं पोरांनी सगळ्याच विषयात पहिलं यावं. नॉट नेसेसरी. आणि मी तर माझ्या मुलाला नेहमी सांगतो इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू कम फर्स्ट इन द स्कूल, फर्स्ट इन द क्लास. यू शुड बी फर्स्ट इन युअर लाईफ. तू तुझ्या लाईफमध्ये तुझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तू फर्स्ट आला पाहिजे. आणि मला वाटतं देशपांडे साहेब त्याला काय ते आवड जाणार नाही. बिकॉज ही इज अ स्टुडंट ऑफ ज्ञानप्रबोधिनी. तो ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आहे. आता 8वीला आहे. आता 8 3 वर्ष आहे. आणि जेव्हा ॲडमिशन इज व्हेरी डिफिकल्ट. नो तो गेटिंग ॲडमिशन इन ज्ञानप्रबोधिनी इज व्हेरी डिफिकल्ट. नो सो मला ते मिळालं. डिसेंबरमध्ये मी घेतलं. मला प्राचार्यांनी सगळी शाळा फिरून दाखवली. शाळेचे संस्थापक जे येतं भाऊ अभ्यंकर साहेब, त्या भाऊंची भेट घालून दिली. आणि मग मला प्राचार्य म्हणाले की सर इट्स अ फॅक्ट यू नो गेटिंग ॲडमिशन इन आवर स्कूल इज व्हेरी लकी फॅक्टर. आमच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणं हे खूपच अभिमानाची गोष्ट असते. पण म्हणले आज आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सो इट हॅपन्स समटाईम्स यू नो. आता ते विस्तारित होतं सगळं. ते काय सांगण्याचा आज योग नाही. पण मी कधी डिस्टर्बन्स करत नाही बरं का. मी शाळेच्या बाजूला राहतो पण एक पालक म्हणून जातो. मुलीला रिसिव्ह करणे, सोडणे आणि घेऊन येणे. नाही तर आपण प्रत्येक ठिकाणी आपले विद्वत्तेचे जे दिवे पाजळायला लागलो तर लोक म्हणतील मग ते रोज नको. त्याचं आपलं दुर्मिळ राहिलं बरं आहे की नाही. तर तुला हे काम आहे ठीक आहे. तो 15 फुटाची उडी 10 फुटाची उडी मारतो. तू 15 फुटात मला कव्हर करायची म्हणजे मला 5 फुटाचं तर बॅलन्स ब्रेक. बरोबर झालं असंच की तंबूच्या बाहेर बाणाच्या टप्प्यावर म्हणजे 50 फुटाच्या अंतरावर ह्यांचे बॉडीगार्ड उभे, ह्यांचे बॉडीगार्ड उभे. जे काही अफजल खान तयारी ते चालतात त्यांनी त्याची सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी तो शेवट केला आणि तो मोठ्याने ओरडला. जसं त्याच्या पोटात खोपसलं की नाही दगा म्हणून तो ओरडला. आता ॲक्च्युली जो चोर असतो त्याला सगळे जे चोर दिसतं ना. तू जर महाराजांच्या पाठीत कट्यार मारली नसती तर महाराजांनी तुला भोगासला असता का. पण महाराजांना माहिती होतं की जो माझ्या भावाला मारू शकतो फसवून, जो माझ्या वडिलांना रात्री झोपेत फसवून कैद करू शकतो. म्हणजे मित्र म्हणून एकाच मोहीम होते बरं का सगळे. बाजी घोरपडे, अफजल खान, शहाजीराजे भोसले हे सगळे एका मोहिमेवर होते. तरी आदिलशाहच्या त्या बेगमचं काय डोकं फिरलं तरी सांगितलं की शहाजी को कैद करो, हे शिवाजी को मदत करताय. असं काहीतरी झालं आणि ते रात्री त्यांना कैद केलं. हा दगाबाजी म्हणून शिवाजी महाराज पूर्ण तयारीच होते. आणि मग ते ओरडला दगा दगा म्हणून. आणि ते त्याचं ते असं पूर्ण असं तो म्हणजे थोडासा बेकरीवालाच प्रोडक्ट होतं ते. असं पोट बीट जास्त पुढं होतं. ते असं सगळं ते कोथळाच बाहेर तो आला आणि ते असं धरून ठेवलं त्यांनी. दगा म्हटल्यानंतर तो असा हेलकाड्या खायला लागला आणि तो तसा त्या शामियान्याच्या कनातीपर्यंत गेला तो दरवाजापर्यंत. आणि आपल्या मालकाचा आवाज ऐकल्याबरोबर तो 50 फुटावरून तो पळत आला. आणि जशी त्यांनी एंट्री मारली ना त्यांनी शिवाजी महाराजांना बघितलं आणि जी उडी मारली त्या शामियान्यात की आता शिवाजी महाराज बघतात की हा पट्टा जर खाली आला ना तर आपण जगत नाही मरतोयच. आणि शिवाजी महाराज तिकडेच बघतात की अटॅक जिथून होतोय आणि शिवाजी महाराजच्या हातात काय नाही. कारण शिवाजी महाराजांची तलवार वकिलाकडे होती. अफजल खानाने पण त्याची तलवार दाखवायला फक्त दोघांनी आपापल्या तलवारी आपापल्या वकिलाच्या ताटामध्ये ठेवल्या होत्या. आता शिवाजी महाराज तलवार नाहीचे. आता बघण्याशिवाय दुसरा पर्यायच काय. हातात काहीच नाही तुमच्या. पण शिवाजी महाराज हुशार होते बरं का. त्यांचं हे जे असतं ना अस्थिर म्हणतात त्याला अस्थिर. हे सगळं मडगाड होतं इथे. हे सगळं स्टीलचं होतं इकडे आणि इकडे. एवढ्यावरती आपण प्रोटेक्ट करू शकतो. एवढीच चान्स आहे आता. महाराज बघतायत की लयतले आपण फक्त असं करायचे. कदाचित इकडे कट बसेल तिकडे कट बसेल पण काहीतरी इफेक्ट इज गोइंग टू बी देअर. आणि जर चुकलंच काय आपलं तर कारण एवढा पाड ओपनच आहे ना. सो आणि पट्टा फ्लेक्झिबल वेपन आहे. ते तलवारीसारखं असंच नाही चालत. ते असं कसंही चालू शकतं 360 डिग्रीमध्ये. तर महाराज बघतात की आता आपण मेल्यातच जमा आहे. आणि महाराज तिकडेच बघतायत तर इकडून ह्या पट्ट्याने जसा तो तिकडून पळत आला की नाही दगा शब्द ऐकला तो पळाला तसं इकडून हाही पळाला की आपल्या महाराजांनी काहीतरी लीड घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यात आता लगेच इंटरफेअर करायला लागेल. त्याने तिकडून उडी मारली, याने इकडून उडी मारली. शिवाजी महाराज असं स्टेजवरनं बघतायत बरं का की तो तिकडून उडी मारून आपल्याला मारतोय. महाराज इथं उभीमध्ये याने पण इकडून उडी मारली. सो सय्यद बंडाचा बडा सय्यदचा जो हात होता ना पट्ट्यासकट वर आलेला
तो त्या पोराने इथूनच कापला. आणि मग तेव्हापासून आपल्याला हे माहिती आहे की होता जीवा म्हणून वाचला शिवा. एका वरातीमध्ये नाचणाऱ्या पोराचं रूपांतर एक जगातल्या अद्भुत योद्ध्यामध्ये करणं, हे टॅपिंग द अनटॅप रिसोर्स, हे शिवाजी महाराजांचं खूप मोठं कौशल्य आहे. आणि अशी खूप उदाहरणं त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांनी माणसं घडवलेली आहेत. शत्रूच्या फौजेमधून लढणाऱ्या माणसांना पुढच्या वेळी शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत घेतलेले. ज्यावेळी रोहिड खोऱ्यामध्ये रोहिडच्या किल्ल्याच्या वेळी लढाई चालू होती आणि मुरारबाजी देशपांडे हे बांधलांच्या बाजूने लढत होते, तर बांधलांच्या बाजूने त्या युद्धात उतरलेला हा हिरा आपल्याला भविष्यात कामाला येईल. शिवाजी महाराजांनी युद्ध थांबवलं आणि म्हणले पहिले ह्या माणसाला इकडे घ्या आणि मग मुरारबाजी स्वराज्यामध्ये दाखल. तर हे शिवाजी महाराजांना ओळखण्याची ताकद होती की कोण माणूस कशा प्रकारचा कामाला येईल. अगदी सिद्धी जोहरच्या प्रसंगात जे शिवाजी महाराज विरोध होते ना, त्यातले बरेचसे महाराजांनी आपल्याकडे घेतले. गुणवत्तेची कदर करणारा माणूस. म्हणजे आपल्या कोकणामध्ये ते सिद्धी लोक काय करायचे, कोकणातले काही लोक म्हणजे गावात यायचं, अचानक बोटी लावायच्या, महिला पुरुष मुलं जे काय भेटतील ते बोटीवर घ्यायचे आणि त्यांना गुलाम म्हणून आफ्रिकेत विकायचे. हा सिद्धी लोकांचा धंदा असायचा. आणि हे शिवाजी महाराजांना कळलं, काही लोकांनी पत्र पाठवून, तर शिवाजी महाराज म्हणले यस, आपण कोकणावरती फोकस करूया आणि हे गुलाम म्हणून विकण्याची माणसांना पद्धत आपण बंद करूया. आणि नेमकं मग शिवाजी महाराजांनी एकदा कोकणावरती अशी रेड येणार आहे सिद्धीची असं बातमी आल्यावर शिवाजी महाराज पण तिथे उतरले आणि एका जहाजावरती काही लोकांना असं कैद करून आफ्रिकेच्या दिशेने पाठवलं होतं. त्या जहाजावरती पण छापा टाकला. ते जहाज शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलं आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं किती माणसं आहेत त्याच्यात, हे सगळी यादी तयार करा. नेमकं शिवाजी महाराजांचा जो लिहिणारा माणूस होता त्यावेळी तो जहाजावर नव्हता. मग महाराजांनी त्या लोकांना विचारलं की तुमच्यापैकी कोणाला लिहिता येतं का बाबा, तर त्याच्यामध्ये चित्रे नावाचे एक गृहस्थ महाराजांना भेटले. ते म्हणले येस आय कॅन राईट डाऊन. मग त्यांना पेन दिला, कागद दिला आणि त्यांनी ती नावं लिहायला सुरुवात केली की जहाजावर किती महिला, किती पुरुष, किती बालक, हे सगळं त्यांनी लिहिलं. आणि त्यांचं ते अक्षर बघितलं शिवाजी महाराजांनी की म्हणले चित्रे तुमचं अक्षर खूप छान आहे, आजपासून तुम्ही माझे PA. महाराजांनी त्यांना लगेच अपॉइंटमेंट दिली. आणि ते बाळाजी आवजी चिटणीस हे चित्रे आहेत. कुठल्या प्रसंगात भेटलेला माणूस शिवाजी महाराजांनी कायमस्वरूपी आपला PA करून घेतलं. म्हणजे सावलीसारखं शिवाजी महाराजांना केव्हाही काय पत्र लिहायचं असेल तर शिवाजी महाराज तोंडी सांगायचे आणि बाळाजी आवजी लगेच खाट 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 ते महिन्यामध्ये. आणि यंत्रणा अशी की जसं आपण व्हॉट्सअपवरती टॉक करतो आणि ते नंतर टाईप होतं, तसं शिवाजी महाराज बोलायचे आणि बाळाजी आवजी सर 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 ते बोरून असे लिहायचे. अशी किती लाखो माणसं शिवाजी महाराजांनी टॅप केली आणि म्हणून ते स्वराज्य उभं राहिलं. मराठी माणसाला सुद्धा असं कौशल्य आलं ना तर आपल्या प्रत्येक घरामध्ये शिवाजी जन्माला येऊ शकतात असं मला वाटतं. आणि म्हणून हेच मॅनेजमेंटचं कौशल्य आपल्या मुलांमध्ये जावं, आपापल्या घरात जिजाऊ घडाव्या, आपापल्या घरात शिवाजी घडावेत, हीच आपली अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो जिजाऊ इज नथिंग बट शी इज नॉट ओनली अ मदर. जिजाऊ म्हणजे जिज्ञासा, जागृती आणि उत्कर्ष. प्रत्येक आई तिला जिज्ञासा पाहिजे, ती जागृत पाहिजे. आणि जर ती जिज्ञासा तिच्याकडे असेल, जागृत असेल, तर तिच्या मुलाचा उत्कर्ष, मुलीचा उत्कर्ष हा ठरलेला आहे. म्हणून जिजाऊ अशा जन्माला घरोघरी यायला पाहिजेत. आणि मी नेहमी महाराष्ट्रातील तरुणांना, जगातील तरुणांना शिवाजी शब्दाचा पण अर्थ सांगत असतो. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा. आणि शिकल्याप्रमाणे वागा. तू जर वागलास तर तू जिंकल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मुलांनी शिकलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. म्हणजे आणि म्हणून मी सर्व धर्म परिषदेमध्ये पण एक वाक्य हे वापरलं होतं आपल्या हिंदू धर्माबद्दल. हिंदुइझम इज नॉट ओनली टीचिंग, हिंदुइझम इज नॉट ओनली प्रिचिंग, हिंदुइझम इज प्रॅक्टिसिंग. तसं शिवचरित्र हे फक्त बोलण्यासाठी नसलं पाहिजे, शिवजयंतीपुरतं नाही राहिलं पाहिजे, तर ते आपल्या जीवनाचा भाग झाला पाहिजे, आत्मसात करण्याचा भाग झाला पाहिजे. आणि तसं व्हावं म्हणूनच आपण अमेरिकाच नाही तर जगभरामध्ये शिवाजी महाराजांचे हे चांगले विचार मुलांपर्यंत नेऊया, आपल्या मुलांना युनायटेड करूया. आणि जी मुलं आपल्या संस्कृतीपासून थोडीशी लांब लांब जाण्याची शक्यता आहे त्यांना मी दरवर्षी 15 दिवसाची भारतामध्ये ट्रिप पण तयार करत आहोत की आणि त्यात एक मोठा प्लॅन आमचा असा आहे की समजा युरोपमध्ये असणारा नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं भारतामध्ये आले आणि त्यांचे आईवडील तिथं भारतात राहतात, तर आम्ही त्यांना रिसिव्ह करायला त्यांचे आजी आजोबा घेऊनच जाणार आहोत. आणि 15 दिवसाची पिकनिक आहे ना त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग दॅट ग्रँडफादर आणि ग्रँडमदर असणार आहे. कारण गावामध्ये एवढी यंत्रणा नसते, घरं छोटी छोटी असतात. मग ऐनवेळी तुम्ही काय काय व्यवस्था करणार, झोपायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था. आणि त्या नातवंडाला एकाच घरात किती दिवस कोणणार तुम्ही. मग ते म्हणणार नाही अगेन आय डोंट वॉन्ट टू कम टू इंडिया. मग ते प्रॉब्लेम होऊ नये, त्याची संस्कृतीची, साहित्याशी, आपल्या लोककलेशी, परंपरेशी नाळ जोडली पाहिजे. म्हणून इकडून हे फॅमिली, तिकडून ते आजी आजोबा येतील आणि 15 दिवसात मग आम्ही तुम्हाला
ज्योतिबा, खंडोबा, तुळजापूर अशी 4-5 धार्मिक ठिकाणं, 2-4 किल्ले, बाकीच्या साईट सीन असं करून 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला परत तुमचं जे डेस्टिनेशन आहे, गावाला जायचं तर गावाला किंवा एअरपोर्टला असं सोडणार आहे, जेणेकरून अमेरिकेतल्या, युरोपमधल्या मुलांची भारताची पण नाळ कायम राहिली पाहिजे. असं एक मोठं म्हणजे जिजाऊ टेम्पल त्यासाठीच आहे. दॅट इज ओनली एक्सचेंज ऑफ नॉलेज अँड एक्सचेंज ऑफ कल्चर अँड एक्सचेंज ऑफ कॅरेक्टर. हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेने पण आम्ही जाणार आहोत. आणि म्हणून आम्ही 6 जुलैला त्याचं भूमिपूजन केलं. 500 साधू संत देशभरातून आले, ते फक्त भूमिपूजनाला. आणि आता 12 जानेवारीला आपण त्याचा शिलान्यास समारंभ घेऊ. देशाचे पंतप्रधान सुद्धा येतील. सो इट इज गोइंग टू हॅपन. आणि मी इझिली एवढं बोलतो कारण माझ्या पाठी खूप मोठी ताकद आहे. ती माझ्या पूर्वजांची ताकद आहे. त्यांनी जे काही या देशासाठी केलं असेल त्याच्यामध्ये होत असतं असं मला वाटतं. परमेश्वर तुम्हाला सुद्धा खूप चांगलं आरोग्य देव. परमेश्वर तुमच्याकडून खूप चांगली देशाची सेवा करू. देशाचं तुमच्याकडून नाव हो. कुटुंबाचंही खूप मोठं तुम्ही करताच आहात. अमेरिकेत येऊन भारतीय लोक खूप चांगलं आता त्यांचं नाव आहे. पहिल्या पिढीला थोडासा जास्त स्ट्रगल करावं लागला, पण आता भारतीय लोकच खूप चांगले स्टेबल होत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू. दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. काही प्रश्न असतील तर आपण घेऊया अँड फिनिश. म्हणजे थांबा म्हणण्याअगोदर जे थांबतात ते शाणे वक्ते असतात. जर कोणाला प्रश्न